पुढची एक ब्रेकिंग बातमी आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापनामधून वगळण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख झालेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये आहेत। नगरविकास मंत्री असूनही शिंदेंना आपत्ती व्यवस्थापन समितीमधून आता वगळण्यात आलंय। महसूल, मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य मंत्री हे समितीवरती आहेत। मुंबईतल्या जुलै 2005च्या महापुराच्या नंतर आपत्ती व्यवस्थापनाच्या या एकूणच समितीची स्थापना करण्यात आली आहे। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। गणेश, यामिनी, या आधी या समितीचे मुख्य म्हणून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, पण आता ते उपमुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री या समितीचे अध्यक्ष असतात। त्यांच्या नेतृत्वातच ही समिती समन्वय साधते। ज्या वेळेला आपत्ती ची जी वेळ असते त्यावेळेला वेगळ्या वेगळ्या गव्हर्नमेंटच्या आर्म्स फोर्सेस बरोबर ही समिती कोऑर्डिनेशन करून मदत आणि मदतीसाठी पुढे पुढाकार घेते। पण सध्या एकनाथ शिंदे यांना वगळल्यामुळे अनेक प्रश्न, काय प्रकारचं राजकीय वातावरण आहे आणि जे प्रश्न किंवा चर्चा आहेत की भाजप आणि शिंदेमध्ये पालकमंत्रीपासून मंत्रिपदापासून ते पालकमंत्री पदापर्यंत आणि आता इतर विषयांवरती मतभेद किंवा एकमत होत नाहीये, समन्वय होत नाहीये, त्या अनुषंगाने ही बातमी खूप महत्वाची आहे। कारण एकनाथ शिंदे हे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत। ज्या वेळेला डिझास्टर मॅनेजमेंटची प्रक्रिया किंवा डिझास्टर मॅनेजमेंटसाठी पुढाकार घ्यायचा असतो तर नगरविकास खात्याला देखील त्याच्यामध्ये एक भूमिका बजावावी लागते। कारण त्या भागात जर मदत पोहोचवायची आहे तर त्या संबंधित विभागाकडनं, त्यांच्या अधिकाऱ्यांकडनं मदत घ्यावी लागते। यामुळे हे प्रश्न उपस्थित होत आहेत। मात्र याचं काहीतरी कारण दाखवण्यात येईल निश्चित, पण चर्चा तर होणार। कारण एकनाथ शिंदे यांना यातनं वगळलं गेलंय, स्किप केलं गेलं आहे। त्याचं कारण काय हे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय निश्चित होईल। हो, धन्यवाद गणेश माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।